हॅलो एव्हरीवन, या व्हिडिओमध्ये आपण रिसेंटली SBIने एक इनिशिएटिव्ह लॉन्च केला आहे आणि त्या इनिशिएटिव्हचं नाव आहे चक्रा इनिशिएटिव्ह. आता नेमकं हे चक्रा इनिशिएटिव्ह काय आहे तर यामध्ये 8 सनराईज सेक्टर्स असतात. ते सेक्टर्स कुठले आहेत किंवा हा इनिशिएटिव्ह लॉन्च केला तर मग याचा पर्पज काय आहे, ह्या सर्व गोष्टी आपण या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये बघणार आहोत. तर तुम्हाला हा व्हिडिओ स्टार्टिंगपासून शेवटपर्यंत बघायचा आहे. तुम्हाला सर्व गोष्टी याच्यामध्ये कळून जातील की नेमका चक्रा इनिशिएटिव्ह काय आहे आणि याचा पर्पज काय आहे, प्लस डिटेल इन्फॉर्मेशन मी याच्यामध्ये तुम्हाला डिस्कस करणार आहे. तर तुम्हाला जर समजा तुम्ही आपल्या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा आणि जर समजा तुम्हाला व्हिडिओ आवडला तर कमेंट करायला विसरू नका. तर स्टार्ट करूयात आपण आपल्या व्हिडिओला. बघा, याच्यामध्ये नेमकं हे SBIनं लॉन्च केलं काय, चक्रा इनिशिएटिव्ह. मग सर हे चक्रा इनिशिएटिव्ह नेमकं काय, चक्रा इनिशिएटिव्ह म्हणजे नेमकं काय, तर हे चक्रा इनिशिएटिव्ह जे आहे हे एक सेंटर ऑफ एक्सलन्स आहे. काय सेंटर ऑफ एक्सलन्स आहे सर नेमकं हे. मग आता आम्हाला हे पण माहित नाही की नेमकं सेंटर ऑफ एक्सलन्स म्हणजे काय. तर बघा, सेंटर ऑफ एक्सलन्स म्हणजे असं प्लेस किंवा असं युनिट असतं जिथं आपल्याला सर्व प्रकारच्या फॅसिलिटीज ह्या अवेलेबल होतात, सर्व प्रकारच्या सर्व्हिसेस ह्या अवेलेबल होतात. समजा सर कुठल्या प्रकारच्या सर्व्हिसेस, समजा मी XYZ नावाचा बिझनेस स्टार्ट करणार आहे, मी एक न्यू एंटरप्रेनर आहे. काय, मी एक न्यू एंटरप्रेनर आहे, मला XYZ नावाचा बिझनेस इस्टॅब्लिश करायचा आहे, स्थापन करायचा आहे, चालू करायचा आहे. मग मला याच्याबद्दल, आणि मी आहे न्यू कमर्स, काय मला याच्याबद्दल काहीच माहिती नाही, मी न्यू एंटरप्रेनर आहे, मला याच्याबद्दल काही माहिती नाही, मी फक्त स्टार्ट करायचं ठरवलंय, मला बिझनेस स्टार्ट करायचा आहे. मला आता हे माहीत नाही की मला XYZ बिझनेस स्टार्ट करायचा आहे, पण नेमका कुठल्या सेक्टरमध्ये मी इन्व्हेस्ट करायला पाहिजे, कुठलं सेक्टर माझ्यासाठी प्रॉफिटेबल असू शकतं. सोबत मला कुठल्या प्रकारचे प्रोडक्ट मी याच्यामध्ये बनवले पाहिजेत, कुठल्या प्रकारच्या प्रोडक्टला मार्केटमध्ये ही डिमांड आहे, ह्या सर्व गोष्टी आपल्याला कुठून माहीत पडतील, तर ह्या सर्व गोष्टी आपल्याला माहीत पडतील सेंटर ऑफ एक्सलन्सवरून. तर सेंटर ऑफ एक्सलन्स म्हणजे काय, असं युनिट जिथं आपल्याला एक्सपर्ट नॉलेज मिळत असतं, तिथं आपल्याला रिसर्च सपोर्ट मिळत असतो, तिथं आपल्याला पॉलिसी गायडन्स मिळत असतं, तिथं आपल्याला स्पेशल फायनान्सिंग सोल्युशन मिळत असतं आणि तिथं आपल्याला सेक्टर स्पेसिफिक क्रेडिट फ्रेमवर्क मिळत असतं. म्हणजे आपल्याला या बिझनेसबद्दल नॉलेज दिलं जातं. सोबत रिसर्च, कुठल्या प्रकारचे रिसर्च आपण याच्यामध्ये करू शकतो ते सांगितलं जातं. सोबत पॉलिसी, कशा पद्धतीच्या पॉलिसी आपल्या असल्या पाहिजेत ते सांगितलं जातं. सोबत आपल्याला फायनान्सिंग कुठून मिळेल, कोण आपल्याला फायनान्स करेल, ह्या सर्व गोष्टी आपल्याला इथून मिळत असतात. चक्रा इनिशिएटिव्ह पण म्हणजे चक्रा आपल्याला फायनान्स पण करतं. ओके, त्यासोबत सेक्टर स्पेसिफिक क्रेडिट फ्रेमवर्क म्हणजे कुठल्या सेक्टरमध्ये आपण इन्व्हेस्टमेंट करायला पाहिजेत, ह्या सर्व गोष्टी आपल्याला या युनिटच्या माध्यमातून मिळणार आहेत. तर हे अशा पद्धतीचं हे एक चक्रा इनिशिएटिव्ह स्टेट बँक ऑफ इंडियानं लॉन्च केलेलं आहे. ओके, आय होप तुम्हाला सेंटर ऑफ एक्सलन्स म्हणजे काय हे कळलं असेल. आता आपण बघूया चक्रा म्हणजे काय, नेमकं चक्रा आपल्याला काय प्रोव्हाइड करणार आहे. तर बघा, चक्राचा मेन एम काय आहे. मेन एम इज टू सपोर्ट फायनान्सिंग इन इंडिया सनराईज सेक्टर. इंडियाच्या सनराईज सेक्टरला फायनान्स करायचं आहे. आता इंडियात म्हणजे जे काही सेक्टर्स आहेत, फायनान्स करायला कुठले सेक्टर्स आहेत तर ते सनराईज सेक्टर, 8 वेगवेगळ्या प्रकारचे सनराईज सेक्टर आहेत. तर त्या वेगवेगळ्या 8 सेक्टरला फायनान्स प्रोव्हाइड करणं किंवा वेगवेगळ्या प्रकारचा सपोर्ट प्रोव्हाइड करणं, जेणेकरून हे सनराईज सेक्टर बूम करतील आणि इंडियाची डेव्हलपमेंट व्हायला टाइम लागणार नाही. इंडियाचं जे काही टार्गेट आहे विकसित भारत 2047 जे काही टार्गेट आहे ते लवकरात लवकर फुलफिल होईल आणि 2047 पर्यंत आपण एक डेव्हलप नेशन म्हणून ओळखल्या जाईल. तर त्यासाठी हे खूप मेजर रोल प्ले करणार आहे. कुठला इनिशिएटिव्ह, चक्रा इनिशिएटिव्ह. ओके, आता याचा मेन एम काय, द एम इज टू सपोर्ट फायनान्सिंग इन इंडिया सनराईज सेक्टर. आता हे सनराईज सेक्टर कुठले आहेत तर ते बघणार आहोत आपण. सनराईज सेक्टर कुठले आहेत. आता सर हे जे लॉन्च केलं आहे हे सनराईज सेक्टर आहेत, नेमकं यामधले कुठले सेक्टर आहेत. तर बघा, आता समजा आपण आता विचार केला की सध्या फोसाईल फ्युएल्स किंवा पेट्रोलियम प्रोडक्ट जे आहेत, आता त्याची डिमांड सध्या जास्त आहे आणि सध्या प्रोडक्शन पण आहे, म्हणजे पाहिजे तेवढ्या प्रमाणात आपल्याला आहे, अवेलेबल आहे. पण आता अपकमिंग इयर्समध्ये काही वर्षानंतर, 10 वर्षानंतर, 20 वर्षानंतर, 50 वर्षानंतर, 100 वर्षानंतर हे जे साठे आहेत, खनिज संपत्ती जे म्हणतो आपण मराठीमध्ये, ते संपणार. मग संपल्यानंतर आपल्याला दुसऱ्या एक अल्टरनेट त्याचे ऑप्शन बघावे लागतील. मग अल्टरनेट ऑप्शन म्हणून कुठल्या सेक्टरला आपण बघणार, मग अल्टरनेट ऑप्शन म्हणून आपण कुठल्या सेक्टरला बघणार तर रिन्युएबल सोर्सेस असतील, रिन्युएबल एनर्जी असेल, ग्रीन हायड्रोजन असेल, ह्यासारखे सेक्टर असतील, याच्यावर आपल्याला फोकस करणं आहे. मग EV असेल, इलेक्ट्रिकल व्हेकल्स असतील, याच्यावर फोकस करणं आहे. मग याच्यावर जर फोकस केला तर याची डिमांड फ्युचरमध्ये याची डिमांड जास्त असणार आहे. मग हे जे आहे सेंटर ऑफ एक्सलन्स, तर हे जे सेंटर ऑफ एक्सलन्स आहे ते याच्यावर आपल्याला मेन याचा फोकस याच्यावर असणार आहे. कुठल्या सेक्टरला फ्युचरमध्ये डिमांड असणार आहे तर आणि त्या सेक्टरवर ते काम करणार आहे, त्याला फंडिंग प्रोव्हाइड करणार आहे, वेगवेगळ्या टाईपचा ऑफ सपोर्ट हे प्रोव्हाइड करणार आहे चक्रा इनिशिएटिव्ह. ओके, त्यानंतर काय, इट इज इम्पॉर्टंट फॉर लॉंग टर्म इकॉनॉमिक ग्रोथ, आणि ते लॉंग टर्म इकॉनॉमिक ग्रोथसाठी गरजेचं आहे. कुठलं, चक्रा इनिशिएटिव्ह, ते आपल्याला लॉंग टर्म इकॉनॉमिक ग्रोथसाठी खूप जास्त हेल्पफुल राहणार आहे.
चक्रा इज अ स्पेशलाइज प्लॅटफॉर्म. एसबीआय एक स्पेशलाइज प्लॅटफॉर्म आहे. इट विल फोकस ऑन इनोव्हेशन ड्रिव्हन सेक्टर. जे इनोव्हेशन ड्रिव्हन सेक्टर म्हणजे कुठल्या कुठल्या सेक्टरमध्ये आपण इनोव्हेशन आणू शकतो त्याच्यावर फोकस करणार आहे. सोबत फ्युचर रेडी इंडस्ट्री, फ्युचरमध्ये कुठल्या इंडस्ट्रीला जास्त डिमांड आहे त्या इंडस्ट्रीवर फोकस करणार आहे. सोबत इमर्जिंग बिझनेसेस निडिंग स्ट्रक्चरल फंडिंग, ज्या बिझनेसला फंडिंगची गरज आहे, असे आपण कालच बघितलं बजेटमध्ये मायक्रो एंटरप्राइजेस, ज्यांना आपल्याला मोठं करायचं आहे, ज्यांना आपल्याला फंडिंग प्रोव्हाइड करायचं आहे, ज्यांना आपल्याला सपोर्ट प्रोव्हाइड करायचा आहे, जेणेकरून ते एक्सपांड करतील, मोठ्या लेवलला पोहोचतील. त्याच पद्धतीने आपल्याला इमर्जिंग बिझनेसेस जे आहेत त्याला जर का फंडिंग गॅप पडत असेल त्याचा तो फंडिंग गॅप भरून काढायचं काम सेंटर ऑफ एक्सलन्स हे करणार आहे. चक्रा सेंटर ऑफ एक्सलन्स हे करणार आहे. त्यानंतर बघा त्यानंतर आहे एसबीआय चक्रा. जे काही सनराइज सेक्टर आहेत ते सनराइज सेक्टर कुठले कुठले आहेत बघा. तर सनराइज सेक्टर सांगणार आहे, समोर आहे सनराइज सेक्टर. तर यामध्ये काय एसबीआय चक्रा सेंटर ऑफ एक्सलन्स अ नॉलेज लेड प्लॅटफॉर्म फॉर सनराइज सेक्टर. काय आहे नेमकं चक्रा इन्स्टिट्यूट? नॉलेज लेड प्लॅटफॉर्म ब्रिजिंग गॅप बिटवीन हाय पोटेन्शियल इमर्जिंग सेक्टर आणि फंडिंग रिक्वायरमेंट. म्हणजे जे काही हाय पोटेन्शियल इमर्जिंग सेक्टर्स आहेत ज्याच्यामध्ये ग्रोथ अँड डेव्हलपमेंट चांगली होऊ शकते फ्युचरमध्ये आपल्याला जर का लॉंग टर्म ग्रोथ मेंटेन करायची असेल तर त्या सेक्टरमध्ये आपण इन्व्हेस्टमेंट केली पाहिजे, त्याच्यामधून आपल्याला एम्प्लॉयमेंट जनरेट होईल, आपल्या इंडियाची इकॉनॉमी चांगल्या पद्धतीने चालेल. तर अशा सेक्टरमध्ये जर का फंडिंग रिक्वायरमेंट असेल, फंडिंगची रिक्वायरमेंट असेल तर त्यामधला गॅप भरून काढायचं काम चक्रा इन्स्टिट्यूट करणार आहे. सोबत प्रायमरी गोल काय आहे? इनेबल फायनान्सिंग फॉर नेक्स्ट जनरेशन. मी सांगितलं तुम्हाला टेक्नॉलॉजी ड्रिव्हन आणि सस्टेनेबिलिटी फोकस इंडस्ट्री, म्हणजे सस्टेनेबल इंडस्ट्रीवर जास्त फोकस करायचा आहे. सोबत हे जे आहे इम्पॉर्टंट आहे, विकसित भारत 2047 आपलं जे काही टार्गेट आहे त्याच्यासाठी त्याला सपोर्ट करणार आहे चक्रा इन्स्टिट्यूट. सोबत काय सिम्बॉलायझेस इन्सेसंट प्रोग्रेस, म्हणजेच कंटिन्युअस प्रोग्रेस हे करणार आहे. सोबत सर्क्युलर इकॉनॉमी थीम आणि रिफ्लेक्टिंग सस्टेनेबल नेचर ऑफ सपोर्टेड सेक्टर. त्यासोबत काय लाईट हाऊस फॉर इनोव्हेशन, म्हणजेच आपल्याला कुठल्या सेक्टरमध्ये आपण इन्व्हेस्ट करायला पाहिजे, कुठल्या सेक्टरला डिमांड येणार आहे, कुठल्या सेक्टरमध्ये आपण इन्व्हेस्टमेंट करायला पाहिजे, याच्यासाठी आपल्याला डायरेक्शन प्रोव्हाइड करणार आहे कुठलं चक्रा इन्स्टिट्यूट. सोबत रिस्क असेसमेंट, म्हणजे कुठल्या सेक्टरमध्ये रिस्क जास्त आहे तर ती फ्रेमवर्क आपल्याला प्रोव्हाइड करणार आहे, जेणेकरून आपण काय करू त्या फ्रेमवर्कचा यूज करून आपण आपलं प्रॉपर पद्धतीनं मॅनेजमेंट करू की आपल्याला कुठल्या सेक्टरमध्ये रिस्क जास्त आहे, कुठल्या सेक्टरमध्ये रिस्क कमी आहे आणि त्याला कन्सिडर करून आपण त्या सेक्टरमध्ये इन्व्हेस्ट करूया. त्यानंतर स्ट्रक्चर फायनान्सिंग सोल्युशन फॉर कॅपिटल इन्सेंटिव्ह प्रोजेक्ट. काही जे काही प्रोजेक्ट्स आहेत त्या प्रोजेक्टला काय करायचं आहे, फायनान्स करायचं आहे सोबत. आणि त्याच्या व्यतिरिक्त आहे मेन ऑब्जेक्टिव्ह काय आहेत चक्राचे, तर मेन ऑब्जेक्टिव्ह बघा काय, स्ट्रेंथनिंग एसबीआय रोल इन फायनान्सिंग सनराइज सेक्टर बघणार आहोत कुठले आहेत. त्यासोबत कशाला सपोर्ट करते, इट सपोर्ट सस्टेनेबल डेव्हलपमेंट, टेक्नॉलॉजी ड्रिव्हन इंडस्ट्रीज आणि न्यू एज एंटरप्रेनरशिप. त्यासोबत व्हॉट आर सनराइज सेक्टर ते बघणार आहोत आपण. सनराइज सेक्टर आर इंडस्ट्रीज दॅट आर रॅपिडली ग्रोईंग आहेत, म्हणजे फ्युचरमध्ये ग्रो करतील अशा फ्युचर ओरिएंटेड आहेत. हाय पोटेन्शियल फॉर एम्प्लॉयमेंट, ज्याच्यामध्ये एम्प्लॉयमेंट खूप जास्त जनरेट करू शकतो असे सेक्टर. आणि जीडीपीला खूप जास्त कॉन्ट्रीब्यूट करतील असे सेक्टर याच्यामध्ये त्यांनी टाकलेले आहेत. तर कुठले सनराइज सेक्टर आहेत बघूयात. सनराइज सेक्टरमध्ये बघा फायनान्सिंग द 8 सनराइज सेक्टर. काय चक्रा कुठल्या सेक्टरला 8 जे काही सनराइज सेक्टर आहेत त्याला फायनान्स करणार आहे फॉर इंडियाज फ्युचर ग्रोथ, इंडियाच्या फ्युचरच्या ग्रोथसाठी. तर बघा त्याच्यामध्ये काय रिन्युएबल एनर्जी याला फायनान्स करणं, याला जो काही सपोर्ट लागतो तो प्रोव्हाइड करणं. सोबत डेटा सेंटर आणि इन्फ्रास्ट्रक्चर हे खूप महत्त्वाचं आहे आजच्या काळात. जे काही डिजिटलायझेशन होत आहे त्या डिजिटलायझेशन आहे त्यामुळं डेटा सेंटर आणि इन्फ्रास्ट्रक्चर याच्यावर जास्त फोकस करणं गरजेचं आहे. सोबत स्मार्ट इन्फ्रास्ट्रक्चर गरजेचं आहे. जर का आपल्याला डेव्हलप व्हायचं आहे, डेव्हलप नेशन बनायचं आहे तर त्याच्यासाठी आपल्याला मेन जे आहे बेसिक फाउंडेशन आहे ते आहे आपलं इन्फ्रास्ट्रक्चर. जर इन्फ्रास्ट्रक्चर चांगलं असेल तर आपल्याला ग्रोथ आणि डेव्हलपमेंट कमी वेळेत चांगली ग्रोथ आणि डेव्हलपमेंट आपण करू शकू. सोबत डिकार्बनायझेशन टेक्नॉलॉजी, म्हणजे जे काही कार्बन इमिशन होते त्याला डिकार्बनायझेशन करायचं आहे. जे काही आपलं टार्गेट आहे 2070चं नेट झिरो कार्बन 2070चं टार्गेट आहे, त्याला आपण कसं लवकरात लवकर कसं कंट्रोल करू हे याच्यामध्ये. आणि ते आपलं टार्गेट आहे 2070चं की आपण डिकार्बनायझेशन करणार आहे 2070पर्यंत. मग 2070पर्यंत जर का आपल्याला डिकार्बनायझेशन म्हणजे नेट झिरो कार्बन टार्गेट अचीव्ह करायचं आहे तर मग आपल्याला त्यासाठी वर्क करावं लागेल. तर मग ते कुठल्या सेक्टरवर वर्क करायचं आहे तर ते वर्क करायचं आहे डिकार्बनायझेशन टेक्नॉलॉजी आणि कार्बन कॅप्चर आणि रिडक्शन या सेक्टरवर आपल्याला फोकस करायचं आहे, जेणेकरून हे जे टार्गेट आहे आपलं 2070चं ते अचीव्ह होण्यास मदत होईल. सोबत ॲडव्हान्स सेल केमिस्ट्री अँड बॅटरी स्टोरेज या सेक्टरवर फोकस करायचा आहे. सोबत इलेक्ट्रिकल मोबिलिटी म्हणजे EV आणि चार्जिंग इन्फ्रास्ट्रक्चर आपल्याला जास्तीत जास्त डेव्हलप करायचं आहे. याच्यामध्ये जास्त इन्व्हेस्टमेंट करायची आहे, फंडिंग प्रोव्हाइड करायची आहे. सोबत ग्रीन हायड्रोजन,
क्लीन फ्युएल प्रोडक्शन. मी सांगितलं तुम्हाला की आपल्याला पेट्रोलियम प्रोडक्ट्स असतील किंवा बायो फ्युएल्स असतील, कुठले फॉसिल फ्युएल्स असतील त्याच्यावरून आपल्याला शिफ्ट व्हायचं आहे, त्याच्यावर रिन्युएबल एनर्जीवर शिफ्ट व्हायचं आहे, ग्रीन हायड्रोजनवर शिफ्ट व्हायचं आहे. तर मग आपल्याला या सेक्टरवर जास्त काम करणं गरजेचं आहे. सोबत सेमी कंडक्टर, जसं की आपण बघितलं सेमी कंडक्टर हे आपला ब्रेन ऑफ कम्प्युटर्स म्हणतो आपण. इलेक्ट्रॉनिक ज्या काही गोष्टी आहेत त्याच्यामध्ये आपल्याला जे काही लागणार कंपोनंट आहेत, सेमी कंडक्टरचे कंपोनंट आहेत, त्याच्यावर आपल्याला फोकस करायचं आहे. याची डिमांड खूप जास्त अपकमिंग इयर्समध्ये वाढणार आहे. तर त्यामुळे या सेक्टरवर आपल्याला काम करायचं आहे. तर चक्रा इनिशिएटिव्हचं नेमकं पर्पज काय आहे, तर हे जे 8 सनराईज सेक्टर आहे तर याला जेवढं होईल त्या पद्धतीनं, शक्य होईल त्या पद्धतीनं सपोर्ट प्रोव्हाइड करायचा. मग तो कुठल्याही प्रकारचा सपोर्ट असो, तो फायनान्शियल सपोर्ट असो, नॉलेजचा सपोर्ट असो, किंवा कुठल्या सेक्टरमध्ये इन्व्हेस्टमेंट करायची तो त्या प्रकारचा सपोर्ट असो, किंवा रिसर्च असो, ट्रेनिंग असो, या सर्व प्रकारचा सपोर्ट हे चक्रा इनिशिएटिव्ह SBI लॉन्च केला आहे. ते आपल्याला ते सेंटर ऑफ एक्सलन्सच्या माध्यमातून मिळणार आहे. कुठल्या सेक्टरसाठी, तर या 8 सनराईज सेक्टरसाठी. ओके. यानंतर बघा SBI लॉन्चिंग चक्रा सपोर्ट इंडियाज ग्रोथ स्टोरी. सनराईज सेक्टर्स आर क्रुशियल फॉर इंडिया बिकमिंग 5 ट्रिलियन इकॉनॉमी. जे काही आपलं 2027-28चं टार्गेट आहे की आपल्याला 5 ट्रिलियनची इकॉनॉमी ही बनवायची आहे. मग त्याच्यासाठी खूप महत्त्वाचा रोल प्ले करेल काय, चक्रा इनिशिएटिव्ह. सोबत नीड फॉर स्पेशलाइज फायनान्सिंग जी काही गरज आहे आपल्याला ती पूर्ण फुलफिल करेल कोण, चक्रा इनिशिएटिव्ह. सोबत दिस सेक्टर्स इन्व्हॉल्व हाय रिस्क, हाय कॅपिटल इन्व्हेस्टमेंट आणि लॉंग टर्म जस्टिशन पिरियड. प्रोमोटिंग इनोव्हेशन अँड स्टार्टअप, ते सांगितलं मी तुम्हाला. चक्रा विल हेल्प स्टार्टअप ॲक्सेस स्ट्रक्चर क्रेडिट सपोर्ट, ते काही क्रेडिट सपोर्ट आपल्याला प्रोव्हाइड करणार आहे. ह्या सर्व गोष्टी मी अगोदरच डिस्कस केलेल्या आहे. त्यानंतर हाऊ विल चक्रा हेल्प, ती फंक्शन काय, सेक्टर स्पेसिफिक क्रेडिट एक्सपर्टीज, म्हणजे कुठल्या सेक्टरला कुठल्या प्रकारचा एक्सपर्टीज लागतो, किती प्रकारचं म्हणजे किती अमाऊंटचं क्रेडिट लागतं, ह्या सर्व गोष्टी त्याच्यामधून प्रोव्हाइड करणार आहे. सोबत बेटर रिस्क असेसमेंट सांगितलं. फास्टर लोन प्रोसेसिंग, लोन जो काही गॅप राहायचा, समजा एखादी इंडस्ट्री आहे ज्याच्यामध्ये जो काही गॅप पडेल, समजा लवकर लोन प्रोसेसिंग होत नव्हती, तर ते फास्टर लोन प्रोसेसिंगचं काम SBIचं चक्रा इनिशिएटिव्ह करेल. सोबत कस्टमाइज फंडिंग प्रोडक्ट, कोलॅबरेशन विथ गव्हर्नमेंट अँड इंडस्ट्रीज बॉडी. आता इंटरनॅशनल लेवलच्या समजा मी म्हटलं IMF आहे, वर्ल्ड बँक आहे, एशियन डेव्हलप ADB आहे, युरोपियन इन्व्हेस्टमेंट बँक आहे. ह्या ज्या काही ऑर्गनायझेशन आहेत किंवा ह्या इंटरनॅशनल लेवलचे ऑर्गनायझेशन असतील किंवा इंडियामधले ऑर्गनायझेशन असतील, याच्यासोबत काय करायचं, आपल्याला कोलॅबरेशन करायचं आहे, त्याच्याकडून फंडिंग घ्यायची आहे, त्याच्यामध्ये त्यांच्याकडची इन्व्हेस्टमेंट आपल्या याच्यामध्ये अट्रॅक्ट करायची आहे. सोबत इम्पॉर्टन्स फॉर इंडियन इकॉनॉमी, कशा प्रकारे हे इम्पॉर्टन्स आहे इंडियन इकॉनॉमीसाठी, तर जॉब क्रिएट करणार, इंडस्ट्रियल मॉडर्नायझेशन करणार, सेल्फ रिलायन्स आत्मनिर्भर भारत जे काही टार्गेट आहे आपलं त्याच्यासाठी हेल्प करणार, ग्लोबल कॉम्पिटिटिव्हनेस वाढवणार, म्हणजे इंडियाचे जे काही उद्योग असतील त्याला ग्लोबल लेवलला रिकॉग्निशन प्रोव्हाइड करायचं काम करणार चक्रा इनिशिएटिव्ह. सोबत सस्टेनेबल आणि ग्रीन ग्रोथ ह्यावर या सेक्टरवर काम करणार आहे कोण, चक्रा इनिशिएटिव्ह सेंटर ऑफ एक्सलन्स. त्यासोबत बघा आता याच्यामध्ये बघा यांचं एक टार्गेट आहे, म्हणजे यांचं एक प्रेडिक्शन आहे. कोणाचं, SBIचं एक प्रेडिक्शन आहे चक्रा इनिशिएटिव्ह थ्रू आपल्याला काय फायदा होणार आहे किंवा किती इन्व्हेस्टमेंट इंडियामध्ये याचे चान्सेस आहेत, ही एक प्रेडिक्शन आहे किंवा त्यांचं एक अजम्पशन म्हणा, त्याला ही एक आपण म्हणू शकतो, प्रेडिक्शन म्हणू शकतो. याला त्यांनी एक प्रेडिक्शन केली आहे की 2030 पर्यंत एक टोटल इन्व्हेस्टमेंट रिक्वायर जी या सेक्टरमध्ये सरळ इस्टिमेट म्हणा, याच्यापेक्षा काय म्हणा, इस्टिमेट म्हणायला यांचा एक इस्टिमेट आहे, SBIचं एक इस्टिमेट आहे की टोटल इन्व्हेस्टमेंट जे आहे ते काय 8 सनराईज सेक्टर्स आहेत, काय 8 सनराईज सेक्टर्स आहेत, त्याच्यामध्ये टोटल जी काही क्युम्युलेटिव्ह इन्व्हेस्टमेंट आहे 2030 पर्यंत किती लागणार आहे, काय किती लागणार आहे, तर 100 लाख करोड अप्रॉक्सिमेटली. किती त्यांनी सांगितलं आहे की या सेक्टरमध्ये जे काही 8 सेक्टर्स आहेत त्याच्यामध्ये 2030 पर्यंत आपल्याला किती इन्व्हेस्टमेंट लागणार आहे, तर 100 लाख करोड एवढी इन्व्हेस्टमेंट त्याच्यामध्ये लागणार आहे. 100 ट्रिलियनची इन्व्हेस्टमेंट 2030 पर्यंत आपल्याला त्याच्यामध्ये लागणार आहे. बरं, मग डेप्ट अपॉर्च्युनिटी, तर आपला बँकिंग आणि जे काही बँकिंग आणि फायनान्स आहे त्याच्यासाठी अपॉर्च्युनिटी काय, तर त्यांच्याकडून किती लोन, किती अमाऊंटचं लोन किंवा फंडिंग हे त्या सेक्टरमध्ये ते घेऊ शकतात. तर ते डेप्ट अपॉर्च्युनिटी आहे बँकासाठी. तर हे जे सेक्टर्स आहेत, सेक्टरमध्ये जी इन्व्हेस्टमेंट करायची आहे ती किती रिक्वायर्ड आहे, 100 लाख करोडची आहे. पण 2005 वर्षामध्ये 2030 पर्यंत त्यांचं म्हणणं आहे की याच्या थ्रू या सेक्टरमध्ये अपॉर्च्युनिटी प्रोव्हाइड करेल, म्हणजे हे जे सेक्टर्स आहेत ते बँकांसाठी डेप्टची अपॉर्च्युनिटी प्रोव्हाइड करतील की तुम्ही 20 ते 22 लाख करोडाचं लोन आम्हाला प्रोव्हाइड करा, काय
20 ते 22 लाख करोडाची फंडिंग आम्हाला नेक्स्ट 5 इयरमध्ये प्रोव्हाइड करा. म्हणजे टार्गेट किती आहे किंवा एस्टिमेट किती आहे की 100 लाख करोडाची इन्व्हेस्टमेंट याच्यामध्ये येऊ शकते. पण डेब्ट अपॉर्च्युनिटी बँकांसाठी फायनान्शियल इन्स्टिट्यूटसाठी किती आहे तर ती 20 ते 22 लाख करोड एवढी नेक्स्ट 5 इयरमध्ये अपॉर्च्युनिटी क्रिएट होणार आहे. डेब्टची लोनची अपॉर्च्युनिटी बँकांसाठी क्रिएट होणार आहे या सेक्टरमध्ये 20 ते 22 लाख करोड एवढी. त्यासोबत कोलॅबरेटिव्ह फंडिंग म्हणजेच कोलॅबरेटिव्ह फंडिंग करणार आहेत. मग वर्ल्ड बँक असो, ग्लोबल इन्व्हेस्टर त्याच्यामध्ये येतील. सोबत इक्विटी पार्टनर्स असतील किंवा मल्टीलेटरल एजन्सीज असतील, वेगवेगळ्या एजन्सीज असतील. ह्या काय करतील म्हणजे फक्त बँक पुरतं लिमिटेड राहणार नाही, ट्रॅडिशनल बँक लोन पुरतं लिमिटेड राहणार नाही. ग्लोबल इन्व्हेस्टर याच्यामध्ये इन्व्हेस्ट करतील. कुठले तुम्हाला सांगितलं जसं की वर्ल्ड बँक असेल, IMF असेल, ADB असेल, युरोपियन इन्व्हेस्टमेंट बँक असतील, ब्रिक्स बँक असेल, ADB असेल. ह्या सर्व बँका ज्या आहेत न्यू डेव्हलपमेंट बँक असतील तर ह्या सर्व ग्लोबल इन्व्हेस्टर याच्यामध्ये इन्व्हेस्ट करायचं काम करतील, म्हणजे को फायनान्स करायचं काम करतील. ओके, तर अशा प्रकारे कोलॅबरेटिव्ह फंडिंग याच्यामध्ये या 8 सेक्टरमध्ये करणार आहेत. त्यानंतर बघा SBI स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप फॉर सक्सेस कोलॅबरेटिव्ह अप्रोच. तुम्हाला सांगितलं कोलॅबरेटिव्ह अप्रोच याच्यामध्ये असणार आहे इन्शुरिंग इनिशिएटिव्ह सक्सेस थ्रू कोलॅबरेशन, म्हणजे वेगवेगळ्या एजन्सीज सोबत कोलॅबरेशन सुद्धा हे करणार आहे चक्रा इनिशिएटिव्ह. MOU साईन करणार आहे, म्हणजे वेगवेगळ्या आता मी जसं सांगितलं इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट आहेत त्यासोबत काही MOU साईन करायचे की या सेक्टरमध्ये आम्हाला या प्रकारचं टेक्नॉलॉजी पाहिजेत किंवा या प्रकारचे आम्हाला ॲडव्हान्समेंट पाहिजेत किंवा या सेक्टरमध्ये आम्हाला इन्व्हेस्टमेंट करायची आहे, तुमचा आम्हाला सपोर्ट पाहिजे, तुमच्या जे काही टेक्नॉलॉजी असेल त्याचा आम्ही याच्यामध्ये यूज करणार आहोत. तर अशा पद्धतीचे MOU साईन करणं त्या एजन्सीसोबत. मेमोरंडम ऑफ अंडरस्टँडिंग विथ 21 फायनान्शियल इन्स्टिट्यूट, किती 21 फायनान्शियल इन्स्टिट्यूट आहेत त्याच्यासोबत MOU साईन करणार आहेत. ग्लोबल एक्सपर्टीज असतील, म्हणजे फक्त आणि फक्त हे सेंटर ऑफ एक्सलन्स आहे तर याच्यामध्ये ग्लोबल एक्सपर्टीज सुद्धा असतील, म्हणजे जे काही ग्लोबल लेवलला एक्सपर्टीज प्रोव्हाइड करतात ते लोक याच्यामध्ये म्हणजे याच्यामध्ये असतील. त्याच्या माध्यमातून त्या चक्रा इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून आपल्याला त्यांचा सपोर्ट मिळणार आहे. सोबत मेजर इंटरनॅशनल पार्टनर इन्क्लूड जॅपनीज बँकिंग जायंट्स लाईक MUFG, ह्या ज्या काही बँक्स आहेत, सुमितो मुत्सुई बँकिंग कॉर्पोरेशन, या बँकेचं नाव घेणं थोडंसं अवघड आहे, मी घेत नाही, म्हणजे प्रोनाऊन्सिएशन थोडंसं अवघड आहे. ह्या मोठमोठ्या जॅपनीज जायंट्स आहेत बँकिंगमधल्या, तर त्या याच्यामध्ये इन्व्हेस्ट करणार आहेत पार्टनर म्हणून. ब्रिंग ग्लोबल एक्सपर्टीज इन फायनान्शियल कॉम्प्लेक्स इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट, म्हणजे बँकामध्ये जे काही कॉम्प्लेक्स गोष्टी आहेत फायनान्समध्ये तर त्या सॉल्व्ह करायचं काम ह्या मोठमोठ्या जायंट्स ऑर्गनायझेशन करतील. सोबत स्टेक होल्डर आणि युनिफाईड इकोसिस्टम, वेगवेगळ्या NBFCs याच्यामध्ये काम करतील, इंडस्ट्री बॉडी, DFIs, स्टार्टअप्स, पॉलिसी थिंक टँक्स, ह्या सर्व गोष्टी याच्यामध्ये काम करणार आहेत. वर्किंग टुगेदर टू क्रिएट युनिफाईड इकोसिस्टम. ह्या सर्व ज्या काही इन्स्टिट्यूट आहेत त्या पूर्ण कोलॅबरेटिव्ह काम करणार आहेत, म्हणजे एकत्र येऊन काम करणार आहेत. सेंटर ऑफ एक्सलन्स जे काही चक्रा इन्स्टिट्यूट आहे तिथे येऊन ह्या सर्व गोष्टी एकत्र येऊन काम करणार आहेत, कोलॅबरेटिव्ह एफर्ट्स घेणार आहेत. आणि हे कोलॅबरेटिव्ह एफर्ट्स घेतल्यामुळे काय होईल, एक जी काही ग्रोथ आहे ती मेंटेन राहील. आपलं जे काही टार्गेट आहे 2047चं ते फुलफिल होईल. सोबत 2070चं जे काही टार्गेट आहे ते फुलफिल होईल. एम्प्लॉयमेंट जास्तीत जास्त इंडियामध्ये क्रिएट होईल. हा मेन रोल आहे कशाचा, चक्रा इनिशिएटिव्हचा. SBIचा जो काही चक्रा इनिशिएटिव्ह आहे त्याचा हा मेन पर्पज आहे. आय होप तुम्हाला मी चक्रा इनिशिएटिव्हबद्दल जे काही सांगितलं तुम्हाला समजलं असेल की काय काय करणार आहे, कुठला पर्पज आहे किंवा काय करणार आहे, कुठलं टार्गेट आहे, ह्या सर्व गोष्टी मी चक्रा इनिशिएटिव्हबद्दल तुम्हाला सांगितल्या आहेत. नेमकं चक्रा इनिशिएटिव्ह काय, त्याचं काम काय, पर्पज काय, या सर्व गोष्टी आपण डिटेलमध्ये बघितल्या आहेत. बघा याच्यामध्ये तुम्हाला क्वेश्चन याच्यामध्ये येऊ शकते. इनिशिएटिव्हचं नाम चक्रा आहे, लॉन्च कोणा केलं SBIनं, लॉन्च डेट नाही विचारणार. इनॉग्रेटेड कोणा केलं, M नागाराजू, जे फायनान्शियल सेक्रेटरी आहेत, डिपार्टमेंट ऑफ फायनान्शियल सेक्रेटरी, त्यांनी हे लॉन्च केलं आहे, M नागाराजू. सोबत SBIचे चेअरमन CS शेट्टी. फोकस एरिया काय, 8 सनराईज सेक्टर, ग्रीन एनर्जी वगैरे, टेक इन्फ्रास्ट्रक्चर. सोबत इन्व्हेस्टमेंटचं टार्गेट किती आहे, 100 लाख करोडाचा आहे 2030 पर्यंत. आणि डेप्टची अपॉर्च्युनिटी बँकांना किती भेटणार आहे तर 20 ते 22 लाख करोड एवढी भेटणार आहे. आणि लोकेशन कुठं आहे, कुठून लॉन्च केला आहे तर मुंबई इथून लॉन्च केला आहे. तर अशा पद्धतीने हे चक्रा इनिशिएटिव्ह होतं. आय होप तुम्हाला हे चक्रा इनिशिएटिव्ह समजलं असेल. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करत चला आणि शेअर करायला विसरू नका. भेटूयात नेक्स्ट लेक्चरमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर आणि धन्यवाद.